दुसरा दिवस. आपणा सर्वांना माहिती आहे आजचा विषय पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान. मित्रांनो, पायाभूत साक्षरता म्हणजे फक्त लिहिता वाचता येणं नव्हे, तर आपण काय लिहिलं आणि काय वाचलं याचा अर्थ कळणे आणि इतरांना समजून सांगणे म्हणजेच पायाभूत साक्षरता असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर संख्याज्ञान. संख्याज्ञान म्हणजे फक्त विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज गणितीय 4 क्रिया असतात. पहिली म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. एवढंच नव्हे तर त्यासोबतच संख्यांचे प्रकार सुद्धा आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे. संख्यांचे प्रकार त्याच्यामध्ये येतात. पहिला प्रकार म्हणजे आपण शिकलेलो आहे बरेच विद्यार्थी, नैसर्गिक संख्या. मित्रांनो, नैसर्गिक संख्या म्हणजेच काय असते की ज्या संख्यांचा आपण कोणतीही वस्तू मोजण्यासाठी वापरतो, जसं की 1, 2, 3 ते अनंतपर्यंत अशा ज्या संख्या असतात त्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो. तदनंतर दुसरी संख्यांचा प्रकार असतो तो म्हणजे ज्या नैसर्गिक संख्यांना आपण पुढच्या साईडला शून्य लावतो त्या संख्यांना आपण म्हणतो काय ग, पूर्ण संख्या असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रकार आहे संख्यांचा, तो म्हणजे समसंख्या. मित्रांनो, समसंख्या म्हणजे काय असतं की ज्या संख्यांना 2ने पूर्णतः भाग जातो अशा संख्यांना आपण समसंख्या असे म्हणतात. अशा बऱ्याच संख्या आहेत, त्या सर्व संख्यांचं ज्ञान असणं पूर्णतः त्याला आपण काय म्हणतो, संख्याज्ञान असे म्हणता येतं. त्याच प्रकारे गणित विषयामध्ये विविध आकृत्या असतात, जसं की त्रिकोणाचे प्रकार असतात. त्रिकोणाचे एकूण 6 प्रकार आहेत. त्या 6 प्रकारापैकी आपण आज या ठिकाणी एका प्रकाराची माहिती जाणून घेणार आहे. ती माहिती म्हणजे अशी. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, समोर आपल्या समोर एक आकृती दिसते आहे. या आकृतीचं नाव आहे बघा, काय आहे, त्रिकोणाला 3 बाजू असतात आणि या आकृतीमध्ये एक कोण हा काटकोन आहे. काटकोन म्हणजे काय, एका कोणाचं माप हे एक्झॅक्टली 90 अंश असतं, तेव्हा त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण असे म्हणतात. आणि या त्रिकोणामध्ये बघा 3 बाजू असतात. आपल्या सर्वांना माहिती आहे त्रिकोणाच्या 3 बाजू असतात. किती लक्षात रे, त्रिकोणाला 3 बाजू असतात, पहिली बाजू, दुसरी बाजू आणि तिसरी बाजू. जर समजा कोणत्याही त्रिकोणामध्ये एक मोठी बाजू असेल, सर्वात मोठ्या बाजूचा आपण काय केला, समजा वर्ग केला, तर तो वर्ग हा इतर 2 बाजूंच्या बेरजे इतका असतो. समजा या ठिकाणी इथं त्रिकोण दिसतंय बघा, एक बाजू आहे, दुसरी बाजू आणि तिसरी बाजू आहे. एका मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर 2 बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो, तेव्हा त्या त्रिकोणास आपण पायथागोरसचा सिद्धांत असे म्हणत असतो. हा झाला काटकोन त्रिकोणाविषयी. आता या दिवसाने त्या कवितेचं बोल आहे, नाच रे गणिता आमच्या मनात नाच. तुम्ही कदाचित ऐकलं असाल, ऐका. नाच रे गणिता आमच्या मनात, नाच रे गणिता नाच. नाच रे गणिता आमच्या मनात, नाच रे गणिता नाच. बेरीज वजा बाकी जमली रे, बेरीज वजा बाकी जमली रे. गुणाकार भागाकार कळला रे, चिन्हाचे नियम सबतीला घेऊन करूया पुढे प्रवास. नाच रे गणिता आमच्या मनात, नाच रे गणिता नाच. नाच रे गणिता आमच्या मनात, नाच रे गणिता नाच. नैसर्गिक संख्या आल्या रे, शून्य घेऊन पूर्ण झाल्या रे. शून्याच्या आधी आहेत ऋण संख्या, शून्याच्या आधी आहेत ऋण संख्या, पूर्णांक होऊन नाच. नाच रे गणिता आमच्या मनात, नाच रे गणिता नाच. विभाज्यता मला कळली रे, सरासरी शेकडेवारी काढली रे. लसावी मसावी नफा आणि तोटा करूया व्यवहार जकास. नाच रे गणिता आमच्या मनात, नाच रे गणिता नाच.
नाच रे गणिता आमच्या मनात नाच रे गणिता नाच. थँक्यू, धन्यवाद.